सतनमो आदेश गुरुजी को आदेश. ओम गुरुजी. मी मस्तनाथ गुरु योगी अजितनाथजी. तर मित्रांनो, तुम्हाला थोडं भागीरथ राजाबद्दल आणि सप्तचक्राबद्दल थोडीशी माहिती देतो. ते जरा थोडं लक्षात घ्या. तर सप्तचक्र म्हणजे काय? 7 ऋषी. मग भागीरथ राजाचे जे पूर्वज, त्याचं म्हणणं काय होतं की माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी मला गंगा पृथ्वीवरती आणायची. मग त्यासाठी त्यांनी ब्रह्माची साधना केली. ब्रह्मदेवाने सांगितले की बाबा तू शंकराची साधना कर. शंकराने गंगेला प्रकट करून गंगेला सांगितले की तू पृथ्वीवर तू जावं लागतं. गंगा नदी काय म्हणते की माझा एवढा वेग तो पृथ्वी सहन नाही करू शकणार. पृथ्वी फाडून मी पाताळामध्ये जाईन. तर तुम्ही तुमच्या जटेमध्ये त्याला धारण करा, मग मी येईल. त्याच्यामुळं भागीरथ राजानं ही 7 चक्र जी आहेत ती सप्तऋषी आहेत. ही लक्षात घ्यायचं. आणि जोपर्यंत आपल्या ही 7 चक्र आपली स्वच्छ होत नाही, नाही का, आपण म्हणतो नरकामध्ये आपले पित्र असतात, त्यांना मोक्ष कसा भेटणार? जोपर्यंत आपली 7 चक्र जागृत होत नाही आणि शिव सहस्त्रार मूलाधार, कामवासना, काय दोष, राग हे जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत तुमचं मूलाधार जोपर्यंत हालत नाही तोपर्यंत शक्ती वरी चढणार नाही. तर योगी काय करतात? खालून वरी चढतात. आणि सांसारिक माणूस काय करतो? सहस्त्रार वरून खाली. तर 7 चक्र जे आहेत तेच आपले पूर्वज आहेत, सप्तऋषी आहेत. त्यांना मलिन करण्याचं काम करू नका. आणि खाण्यावरती नियंत्रण ठेवा. शुद्ध आहार करा. व्यसन करू नका कुठलं. जोपर्यंत मूलाधार जागृत होत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट तुम्ही साध्य करू शकत नाही. मूलाधार जागृत झाली की तुमची कामवासना, विकार, मोह, माया काय असेल सगळं जळून खाक होते. त्यावेळी शक्तीवर उठली ती हळूहळू योग साधनेद्वारे वरती चढवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी रोज आसन, ध्यानधारणा, प्राणायाम ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. नाही का? वरून खाली आणि खालून वर, ही जे 7 चक्र, 7 आणि 7 14, म्हणजे 14 वर्ष वनवास. नाही, 14 वर्ष वनवास. त्यातच ही जी धारा म्हणतो वरून खाली, उलटं केलं तर काय होतं? राहता. हा पण विषय सांगेन मी नंतर. ओम नमो आदेश गुरुजी.